नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठीचा नवीन एक जी आर काल मध्यरात्री पब्लिश करण्यात आलेला आहे. तर त्या जी आर मध्ये नेमकं काय आहे, तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला तो जी आर नेमका काय आहे आणि त्याचा उपयोग आपल्यासाठी कसा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल. तर मित्रांनो, मला माहित आहे की आपण नारी शक्ती ॲप असेल, त्यानंतर सेतू केंद्र यामध्ये फॉर्म भरण्यासाठी लाईन लावून परेशान असाल आणि आपल्याला आता प्रतीक्षा आहे वेबसाईटची, तर ती वेबसाईट नेमकी कधी बनणार आहे, त्यानंतर गव्हर्नमेंटने ज्या काही विविध समित्यांचे गठन केलेलं आहे ते कशासाठी केलेलं आहे आणि ज्या उमेदवारांनी 15 जुलैपर्यंत फॉर्म भरलेला आहे तर त्यांची लिस्ट कधी पब्लिश होणार आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, तो पूर्ण बघा. तर मित्रांनो, बघूया आपण तो जी आर. तर बघा, या ठिकाणी मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्याबाबत हा महिला व बाल विकास विभागाचा जी आर आहे आणि जी-आर ची दिनांक बघा 15 जुलै 2024, म्हणजे काल मध्यरात्री हा जी-आर पब्लिश झालेला आहे. तर या जी-आर मध्ये पुढे काय काय म्हटलेलं आहे ते बघूया. अतिशय महत्वाच्या गोष्टी आहे यामध्ये. तर बघा, या ठिकाणी शासन निर्णयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णय अधिक्रमित करून खालील प्रमाणे सुधारित सचिव स्तरीय समित्या गठीत करण्यात येत आहे. तर आता कोणकोणत्या समित्या गठीत करण्यात येत आहेत, तर बघा, या ठिकाणी लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती, म्हणजे या ठिकाणी वेबसाईट बनवणारी जी काही समिती आहे ती समिती या ठिकाणी बनवण्यात येत आहे. का तर नारी शक्ती ॲप असेल आणि सेतू केंद्रावर होणारी गर्दी, त्यामुळे अनेक जण परेशान आहे आणि याची दखल घेऊन शासनाने वेबसाईट बनवण्याचे काम हाती घेतलेले आहे आणि यासाठी एक समिती गठीत केलेली आहे. तर या समितीमध्ये बघा, अपर मुख्य सचिव हे या समितीचे अध्यक्ष असणार आहे. त्यानंतर प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान सदस्य असणार आहे आणि सचिव महिला व बालविकास मंत्रालय मुंबई हे सदस्य असणार आहे. अशा प्रकारे लाभार्थी नोंदणी पोर्टल या ठिकाणी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. पुढे बघूया मित्रांनो. आता या समितीची कार्यकक्षा काय आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपेक्षित लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन कालबद्ध पद्धतीने त्यांच्या नोंदणीसाठी योजनेचे पोर्टल तयार करणे, सदर पोर्टल गो लाईव्ह करणे आणि योजनेच्या पोर्टलच्या वापरासंदर्भात भविष्यात येणाऱ्या अडीअडचणीचे निराकरण करणे. म्हणजे या ठिकाणी या समितीमार्फतच हे पोर्टल बनवले जाणार आहे आणि त्याची कार्यवाही होणार आहे. आणि मित्रांनो, येथे 1 ते 2 दिवसामध्ये पोर्टल पब्लिश होणार आहे इंटरनेटवर. जशी ती वेबसाईट येईल तर त्याची लिंक आपण लगेच आपल्या चॅनलवर शेअर करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी दुसरी समिती स्थापन केलेली आहे, ती आहे लाभार्थी निश्चित समिती. तर यामध्ये सुद्धा बघा, जे काही सदस्य आहे आणि चेअरमन आहे आणि या समितीची जी काही कार्यकक्षा आहेत नेमकी काय आहे ते बघूया आपण. केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थींची, म्हणजे पीएम किसान असेल, POSHN असेल, मनरेगा असेल, पीएम स्वनिधी असेल, JSY, PMMUY यासारख्या तत्सम योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी गाव पातळीवर युनिक लिस्ट उपलब्ध करून देणे. त्यानंतर दुसरं, ज्या महिला राज्य शासनाच्या कोणत्याच योजनेच्या लाभार्थी नाहीत त्यांची नव्याने स्वतंत्रपणे नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या याद्या तयार करण्याची पद्धती ठरवणे. आणि तिसरा आहे, उपरोक्त प्रमाणे दोन्ही प्रकारे तयार होणाऱ्या याद्यातील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता पद्धती निश्चित करणे.
हे या समितीची कार्यवाही असणार आहे. त्यानंतर पुढची समिती बघूया आपण. लाभ अदायगी प्रणाली समिती. म्हणजे या समितीच्या अंतर्गत आपल्याला डायरेक्ट जे बेनिफिशरी आहे, लाभधारक आहे, तर त्यांना पैसे मिळणार आहे. तर बघा या ठिकाणी हे जे मेंबर्स आहे या कमिटीमध्ये आणि या समितीचे कार्य काय काय असणार आहे ते बघूया आपण. समितीचे कार्यकक्षा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत उपरोक्त प्रमाणे पात्र प्रत्येक महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या स्वतःच्या सक्षम बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण, ज्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी असं म्हटलं जाते, पद्धतीने सदर योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित करणे. त्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी संबंधित बँक, पोस्ट पेमेंट बँक, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आदी यंत्रणांशी समन्वय साधून लाभ अदायगीमध्ये सुसूत्रता व गती आणणे. अशा प्रकारची कार्य या समितीचे असणार आहे. पुढे बघूया आपण. त्यानंतर या संदर्भात येणाऱ्या ज्या काही अडीअडचणी आहेत तर त्याचे निवारण करण्याचं काम या समितीचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा जी आर आहे आणि या जी आर मुळे वेबसाईट बनवण्यास गती मिळणार आहे. त्याचबरोबर लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी जे काही महत्त्वपूर्ण कार्य आहे तर ते या कमिटी मार्फत केले जाणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो एक शेवटचा पॉइंट आहे आपला की या योजनेसाठीची लिस्ट कधी लागणार आहे. तर मित्रांनो, जो पहिला जी आर होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा, तर त्या जी आर मध्ये सांगण्यात आलेलं होतं की 16 जुलैला पहिली लिस्ट पब्लिश होणार आहे. आणि ही लिस्ट आपल्याला कुठे पाहायला मिळेल? एक नारी शक्ती ॲप आहे याच्यावर पाहायला मिळेल. त्यानंतर सेतू सुविधा केंद्रावर पाहायला मिळेल. त्यानंतर ग्रामपंचायतमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर अंगणवाडी महिला केंद्रावर सुद्धा ही लिस्ट पाहायला मिळेल आणि अनेक वार्डामध्ये शहरी विभागामध्ये ही लिस्ट पाहायला मिळेल. तर आज ही लिस्ट पब्लिश होणार आहे, त्यामुळे त्या लिस्टकडे लक्ष ठेवा आणि आपलं नाव त्या लिस्टमध्ये आहे किंवा नाही ते कन्फर्म करा. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.